नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला हे आपल्या आर्टिकलचे PDF अवेलेबल होईल आणि आपले दुसरे जे अभ्यास असतील किंवा जे नवीन PDF किंवा नोट असतील त्या सुद्धा तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होतील. तर आपल्या पहिल्या आर्टिकलकडे वळूया. पहिला आर्टिकल रेफरन्स असा आहे की युनायटेड स्टेटनं त्यांची जी स्पेस एजन्सी आहे म्हणजे कोणती नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, त्याला आपण असं म्हणतो, त्यांना डायरेक्शन दिले की तुम्ही काय करा की मून साठी एक टाइम स्टँडर्ड फॉर मून क्रिएट करा. म्हणजे याचा पर्स काय असणार आहे की ऍक्टिव्हिटीज आहे मूनवर होणार आहे, म्हणजे आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज काय करायचं की मूनवर लँडिंग करायचं स्पेसक्राफ्ट, ह्या स्पेसक्राफ्टच्या ऍक्टिव्हिटीज ह्या कोऑर्डिनेट मध्ये होण्यासाठी तुम्ही टाइम स्टँडर्ड जसा पृथ्वीला ग्रीनविच मेरिडियन आपण त्याला म्हणतो, किंवा आपण त्याला म्हणतो की ग्रीनविच मेरिडियन टाइम, तसाच एक मून साठी एक कोऑर्डिनेटेड लुनार टाइम स्टँडर्ड तुम्ही तयार करा. ह्या टेक्स्ट मध्ये आपल्याला बघण्यासारखं काय की पृथ्वीसाठी किंवा अर्थसाठी एक ग्रीनविच मेरिडियन टाइम आहे, त्याला आपण काय म्हणतो कोऑर्डिनेट युनिव्हर्स टाइम असं नाव म्हणतो. तर बेसिकली ग्रीनविच मेरिडियन आहे ही प्राइम मेरिडियन आहे, इमॅजिनरी लाईन आहे लॉंगिट्यूडची, आणि नॉर्थ पोल वर साऊथ पोल पूर्ण रन होते. आणि ही कुठं पास आहे की एक ग्रीनविचला एक प्लेस आहे लंडन मध्ये ग्रीनविच नावाचं, ते एक रॉयल ऑब्झर्वेटरी आहे, ह्या कारणावरनं पास होते आणि इमॅजिनरी लाईन आहे म्हणून त्या प्लेसच्या नावानुसार काय नाव लिहिले ग्रीनविच मेरिडियन लाईन असं याला नाव दिलं आहे. आणि हा एक रेफरन्स पॉईंट म्हणून काउंट केला जातो की लॉंगिट्यूड आहे अर्थचे, म्हणजे ह्या लॉंगिट्यूड असणं वेस्टला आणि ईस्टला जे काही लॉंगिट्यूड असतील तर मेजर करण्यासाठी हा एक रेफरन्स पॉईंट यूज केला जातो. ठीक आहे. मोस्ट ऑफ जे म्हणजे अर्थवर जे क्लॉक आणि टाइम झोन आहे, तर हे जे करण्याचं काम जे आहे एक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन आहे. तर ती इन्स्टिट्यूशनचं नाव काय आहे, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स. ह्या इन्स्टिट्यूटचं लोकेशन आहे पॅरिस, फ्रान्स मध्ये. तर हे जे क्लॉक आणि टाइम झोन सेट करण्याचं काम जे आहे ही इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स ही इन्स्टिट्यूट करत असते. ठीक आहे. त्याचा सिग्निफिकन्स होतो ह्या ग्रीनविच मेरिडियन टाइमचा की आपल्या ज्या पूर्ण ऍक्टिव्हिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल ह्या एखाद्या कंट्रीमध्ये दुसऱ्या कंट्रीमध्ये ज्यावेळेस आपण जातो, जो मिस झालेला टाइम आहे किंवा जो कॅल्क्युलेट झालेला टाइम आहे, तर ह्या टाइम काय होतं कोऑर्डिनेटेड टाइम असल्यामुळे आपल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कोऑर्डिनेट होतात आणि सिंक्रोनाइज मध्ये आपण ते वर्क करू शकतो. ठीक आहे. तशाच रेफरन्सवर मून साठी कोऑर्डिनेटेड लुनार टाइम आपण डेव्हलप करणार आहेत आणि त्याची नीड काय किंवा ती गरज काय, तर त्यांनी काय सांगितलेलं की कसं होतं की अर्थ जो टाइम स्टँडर्ड आहे तो आपण मून साठी यूज करू शकत नाही, कारण अर्थवर होणारा ग्रॅव्हिटेशनचा इम्पॅक्ट आणि मूनवर होणारा ग्रॅव्हिटेशनचा इम्पॅक्ट हा डिफरंट आहे. आणि ह्या डिफरंट ग्रॅव्हिटेशनल इम्पॅक्ट मुळे काय होतं की टाइम मध्ये पण डिफरन्स येत होतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय, जे स्पेसक्राफ्ट आहेत किंवा जे आपण स्पेसक्राफ्ट वगैरे सोडतो लुनार स्पेस स्पेसवर लँडवर, त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्या कोऑर्डिनेट होण्यासाठी तिथं डाटा ट्रान्सफर असेल तो व्यवस्थित टाइम फ्रेम मध्ये त्या टाइम मध्ये डाटा ट्रान्सफर हवं किंवा नेव्हिगेशन आणि प्रॉपर कम्युनिकेशन साठी म्हणजे फ्युचर मध्ये मिशन असतील तर यासाठी लुनार कॅल्क्युलेटेड टाइम स्टँडर्ड असण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट काय की जे मल्टिपल स्पेसक्राफ्ट फ्युचर मध्ये ऑपरेट होतील तर त्यांच्या कोलिजनमुळे ज्या वेळेस ही कोऑर्डिनेटेड नसतील म्हणजे टाइम कोऑर्डिनेट नसतं तर पॉसिबिलिटी अशी होऊ शकते कोलिजन होऊ शकते फ्युचर मध्ये, आणि ते अवॉइड करण्यासाठी एक कोऑर्डिनेट टाइम स्टँडर्ड बनवण्याची गरज आहे. ठीक आहे. तर बेस्ड ऑन अबाउट इन्फॉर्मेशन टाइम स्टँडर्ड आणि लुनार एक्सप्लोरेशन वर एक प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह कसा दिलेला आहे, तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायला आहे. ठीक आहे. आपलं पुढचं आर्टिकल आहे गॉड पार्टिकलच्या रिलेटेड. त्याचा रेफरन्स दिलेला आहे, म्हणजे हे जे गॉड पार्टिकल आहे ज्यांनी शोधून काढलं त्यांचं नाव आहे पीटर हिग्स. यांचं त्यांची डेथ झाली आहे एप्रिल 9 ॲट द एज ऑफ 24. तर बेसिकली या आर्टिकल आपल्याला
इम्पॉर्टंट काय की हिग्स बोसॉन म्हणजे काय किंवा त्याचा आपण गॉड पार्टिकल म्हणतो. गॉड पार्टिकल म्हणजे काय आणि हे गॉड पार्टिकल आहे किंवा हिग्स बोसॉन पार्टिकल आहेत. जर ज्या इन्स्ट्रुमेंट यांचा शोध लागला त्या इन्स्ट्रुमेंट नाव आहे लार्ज हॅड्रॉन कोलायडर. तर दोन गोष्टी आपल्याला यामध्ये पाहिजे. ठीक आहे. तर हिग्स बोसॉन जे आहे ते एक एलिमेंटरी पार्टिकल. जसे एलिमेंटरी पार्टिकल म्हणजे जसे प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत तसेच हे एलिमेंटरी पार्टिकल आहेत लाईक इलेक्ट्रॉन क्वार्क फोटॉन्स और न्यूट्रिनोज. ठीक आहे. आणि हे करतात हे दुसरे जे पार्टिकल अदर पार्टिकल यांच्या कॉन्टॅक्ट येणार दुसरे पार्टिकल तर यांना करत नाही ते मास इम्पॅक्ट करतात म्हणजे त्यांना मास देतात ह्या पार्टिकलमुळे दुसऱ्या पार्टिकलला मास गेन होतं. ठीक आहे. मास गेन होतं. जनरली काय होतं की अशा प्रकारचे पार्टिकल अस्तित्वात आहेत. याचा शोध किंवा प्रेडिक्शन जे 1960 मध्ये करण्यात होतं पण एक्सपेरिमेंट त्याला प्रूव्ह करण्यात 2012 मध्ये आणि ज्या एक्सपेरिमेंट त्याला प्रूव्ह करण्यात आलं किंवा ज्या इन्स्ट्रुमेंट्स आहे त्याला प्रूव्ह करण्यात आलं त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय लार्ज हॅड्रॉन कोलायडर. हे जनरली कुठे आहे फ्रान्स आणि स्वित्झर्लंड ह्या दोन देशाच्या बॉर्डरवर एक इन्स्ट्रुमेंट बसवले आहे. ठीक आहे. आताच आपण बघितलं का हिग्स बोसॉन पार्टिकल गॉड पार्टिकल आपण म्हणत आणि याची डिस्कवरी आहे या लँडमार्क डिस्कोसाठी पीटर हिग्स आणि फ्रँकोइस इग्लर्ट या दोघांना 2013 मध्ये फिजिक्स मध्ये नोबेल प्राइज दिला जातं. तर ह्या दोघांना त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी दिलं झालं. ठीक आहे. तर लार्ज हॅड्रॉन कोलायडर काय आहे की हे एक प्रॅक्टिकल ऍक्सेलरेटर आहे म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि याच्यामध्ये काय होतं की फंडामेंटल स्ट्रक्चर जे आहे युनिव्हर्स म्हणजे जे पार्टिकल्स आहेत पार्टिकलचं फंडामेंटल स्ट्रक्चर याच्यामध्ये डिटर्मिन केलं जातं आणि हे पार्टिकल आहेत ह्या मॅग्नेटिक फील्डच्या म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या ऍक्सेलरेशनमुळे खूप हाय स्पीड मध्ये हिरन होतात आणि या हाय स्पीड मुळे यांचं काय होतं माहिती यांच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी अनस्टक करू शकतो ह्या लार्ज हॅड्रॉन कोलायडरमुळे. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा कोणी बिल्ड केलेला आहे एक युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च नावाची एक सर नावाची एक इन्स्टिट्यूट आहे यांनी बिल्ड केलेलं किंवा रन केलेलं आहे. आपण आता रिसेंटली बघितले जिनेवा स्वित्झर्लंड मध्ये आहे जे स्वित्झर्लंड आणि फ्रेंच बॉर्डर या दोनच्या कंट्रीच्या बॉर्डरवर आहे. ठीक. पुढे आपला आर्टिकल आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल काय केलं आहे पंजाबमध्ये जे डबल बर्निंग किंवा आपण त्याला म्हणतो पॅडी बर्निंगचा जो इश्यू आहे तर त्याच्या रिलेटेड त्यांना डायरेक्शन दिलेली आहे की तुम्ही त्याचं मॅनेजमेंट पुढच्या वर्षामध्ये त्याचं मॅनेजमेंट कसं करणार. तर आमच्या पर्स्पेक्टिव्ह असं काय म्हणायचं आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की डबल बर्निंग किंवा पॅड बर्निंग म्हणजे ठीक आहे. तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल बद्दल पण माहिती घेऊ. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे हे 2010 मध्ये एका ऍक्टनं एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं ज्या ऍक्टचं नाव आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट 2010. याच्यामध्ये काय होतं स्पेशलाइज ज्युडिशियल बॉडीज ते आणि बेसिकली याच्यात एक्सपर्टीज असतात एन्व्हायरमेंटल मॅटर्स रिलेटेड जे काही केसेस असतील तर त्याच्यामध्ये स्टडी असली किंवा एक्सपर्ट असले याच्यामध्ये असतात दोन्ही एक्सपर्ट असतात ज्युडिशियल एक्सपर्ट पण असतात आणि एन्व्हायरमेंटल मॅटर मध्ये एक्सपर्ट असतात ते पण एक्सपर्टीज याच्यामध्ये असतात. याचे 5 झोन ब्रांचेस आहेत. याची प्रिन्सिपल ब्रांच आपण जर बेंच म्हणतो हेडक्वार्टर दिल्लीमध्ये त्यामध्ये सुद्धा एक याची ब्रांच आहे. ठीक आहे. डिसिजन जे आहेत नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हे लीगली बाइंडिंग डिसिजन आहेत आणि हे एक कॉन्स्टिट्युशन बॉडी आहे. तर याला कॉन्स्टिट्युशन बॉडी कामलेला आहे कारण कोर्ट सारखंच फंक्शन करतं पण टोटली नेचर कोड नसतं. ठीक आहे. कशामुळे कोर्ट नसतं कारण त्याचे जे मेंबर आहेत त्याच्यामध्ये लिगल मेंबर नसतात टेक्निकल एक्सपर्टीज नसतात पण जर नॉर्मल सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट बघितलं त्याच्यामध्ये सिक्रेट काय असतात हे पूर्ण जे जज वगैरे असतात ते लीगल एक्सपर्ट असतात. ठीक आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचं जे ज्युरिडिक्शन आहे ते एन्व्हायरमेंटल रिलेटेड मॅटर आहेत. फॉर एक्झाम्पल पोल्युशन असेल वेस्ट मॅनेजमेंट असेल बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन असेल किंवा एखाद्या लॉ एन्फोर्समेंट असेल एन्व्हायरमेंटल लॉ त्याच्या रिलेटेड ज्युरिडिक्शन एक्सटेंड ठीक. याचं जी ऑथॉरिटी आहे ती फाईन किंवा पेनल्टी सुद्धा इम्पोज करू शकते आणि या फाईनचा किंवा पेनल्टीचा उपयोग रिलीफ आणि कॉम्पेन्सेशन प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा होतो. नॅशनल ग्रीन
जस्टिसच्या प्रिन्सिपलवर वर्क होतं. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये फेअरनेस, ट्रान्सपरन्सी, इम्पार्शियलिटी एन्श्योर होते. पुढचा आपला पॉईंट आहे सबल बर्निंग, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये पिकांची कापणी केल्यानंतर जो रेसिड्यू उरतो त्याची बर्निंग करून टाकायची, आपण काय म्हणतो सबल बर्निंग करतो. सबल बर्निंग केल्यामुळे काय होतं की केल्यामुळे काय होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये एअर पोल्युशन क्रिएट होतं. ज्याचे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये स्टबमध्ये, तर ते एअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि यामुळे काय होतं की जे ब्रीथिंग प्रॉब्लेम क्रिएट होतं. ठीक आहे, आणि अकॉर्डिंग टू वन एस्टिमेट म्हणजे 2023 एस्टिमेट त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे, एक पंजाब स्टेटमध्ये जवळपास म्हणजे 9550 मिलियन टन्स पॅडी स्ट्रॉ हा बर्न केला जातो. ठीक आहे, म्हणजे जर क्वांटिटी बघितली तर ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे जे पोल्युशन आहे आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट ही खूप मोठ्या प्रमाणात असतात. ठीक आहे, तर या ठिकाणी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल एक प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी दिलेला आहे. तर तुम्ही हा क्वेश्चन बेस्ड ऑन अबोव्ह इन्फॉर्मेशन यू कॅन इझिली सॉल्व्ह द क्वेश्चन. ठीक आहे, आपलं पुढचं आर्टिकल आहे म्हणजे बेसिकली कन्सेप्ट आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, त्याला आपण जीडी असं म्हणतो. तर बेसिकली जीडी काय की त्याच्यामध्ये 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे काय की जेवढे काही टेरिटरीमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आपण एक कंट्री किंवा टेरिटरी जर कन्सिडर केली तर इंडियाच्या टेरिटरीमध्ये जेवढे गुड्स आणि सर्व्हिसेस एका वर्षामध्ये तयार होतात त्या पूर्ण गुड्स अँड सर्व्हिसेस जेवढी काय मॉनिटरी व्हॅल्यू असेल फायनल गुड्स आणि सर्व्हिसेस, तर त्याला बेसिकली जीडीपी म्हणतात. तर इथं आपल्याला लक्षात ठेवण्याच्या गोष्टी काय आहे, तर जीडीपी मध्ये काम करताना नेहमी फायनल गुड्स आणि सर्व्हिसेस काउंट केले जातात. की फायनल गुड्स आणि सर्व्हिसेस का काउंट केले जातात, जेणेकरून डबल काउंटची आहे तरी आवड करण्यासाठी आपण फायनल गुड्स आणि सर्व्हिसेस काउंट करतो. ठीक आहे, दुसऱ्या याच्यामध्ये एफेक्ट काय विदिन द कंट्रीज बॉर्डर, म्हणजे इंडियाची जी एवढी टेरिटरी आहे, फॉर एक्झाम्पल आपण इंडिया जर कन्सिडर केलं, इंडियाच्या टेरिटरीमध्ये जर तो इंडियन सिटीजन असो किंवा फॉरेन कंपनी ऑफिस किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इंडियामध्ये आहे, तो सुद्धा जीडी मध्ये काउंट केला जातो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जपनीज मॅन्युफॅक्चरिंगचा जर प्लांट जर भारतामध्ये असेल तर त्याच्यामध्ये होणार प्रोडक्ट असेल किंवा फायनल गुड्स आणि सर्व्हिसेस त्याच्यामध्ये येणार असतील तर इंडियाच्या जीडी मध्ये काउंट केले जातात. आणि तिसरा आस्पेक्ट काय की स्पेसिफिक पिरियड, म्हणजे फॉर एक्झाम्पल ते क्वार्टरली मासू किंवा इयरली मासू. ठीक आहे, म्हणजे क्वार्टरली जी पण काउंट केला जातो किंवा इयरली जीडीपी पण काउंट केला जातो. पुढचा आर्टिकल आहे अलोविंग क्युरेटिव्हिटेशन किंवा क्युरेटिव्हिटी आपण त्याला समजू शकतो की सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे, 2017चे अवॉर्ड होता डिस्प्यूट कोणामध्ये होता की दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि अंबानी जे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर ह्या दोघांमध्ये डिस्प्यूट होता. आणि ह्या डिस्प्यूट मुळे काय होणार होतं की दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला आणि अंबानी जे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर फाउंडेशन आहे तर त्यांना पेनल्टी म्हणून 8,000 करोड द्यायचे होते. आणि ह्या जजमेंटमुळे सुप्रीम कोर्टने ह्या केसमध्ये क्युरिफिकेशनचा यूज करून जे जजमेंट आहे त्याच्यावर आर्बिट्रल अवॉर्ड जे आहे त्याला स्टॉप केलेला आहे. ठीक आहे, आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह काय मत असेल की रिव्ह्यू पिटिशन आणि क्युरिफिकेशन मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे. रिव्ह्यू पिटिशन मध्ये काय होतं की याच्यामध्ये फक्त जजमेंट किंवा ऑर्डर्स म्हणजे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट दिलेल्या जजमेंट किंवा ऑर्डर त्याच्यामध्ये रिव्ह्यू केला जातो. ठीक आहे, आणि क्युरिफिकेशन मध्ये काय होतं की रिकन्सिडरेशन ऑफ द जजमेंट, म्हणजे रिव्ह्यू आणि रिकन्सिडरेशन याच्यामध्ये दोन डिफरन्स आहे. बेसिकली जर आपण बघितलं की फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर केलं की एका कंपनीची अॅन्युअल रिव्ह्यू मीटिंग आहे. अॅन्युअल रिव्ह्यू मीटिंग मध्ये काय होतं की ज्या काही ऍक्टिव्हिटी वर्षभरामध्ये झालेल्या आहेत त्या फक्त काय होतात रिव्ह्यू होतात. ठीक, त्याच्याबद्दल चेंज होत नाही. काय करतात की आढावा घेतला जातो रिव्ह्यू पिटिशनमध्ये. आणि क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये काय होतं की जे काही जजमेंट असेल किंवा एखादा गोष्ट असेल त्याचा पूर्ण आढावा त्याला रिकन्सिडर केला जातो. म्हणजे त्यामध्ये जर प्रॉब्लेम आढळला असेल तर त्याच्यामध्ये त्याला काय जातं पूर्ण जजमेंटला रिकन्सिडर केलं जातं. त्याचं जर लिगल बेसिस जर बघितलं रिव्ह्यू पिटिशनचं तर आर्टिकल 137 म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 137 आहे. तर ह्या रिलेटेड प्रोव्हिजन रिव्ह्यू पिटिशनचं प्रोव्हिजन आहे. आणि क्युरेटिव्ह पिटिशन याची ओरिजिन कुठं आहे, सुप्रीम कोर्टचं जजमेंट
उपा अशोक हुर्रा वर्सेस अशोक हुर्रा त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय केलं की क्युरेटिव्ह पिटिशनचं इनोव्हेशन केलं होतं. बेसिकली माझ्या ही की 2012 त्याच्या इयर मधले आहे. ठीक आहे. आणि जे ग्राउंड आहेत ग्राउंड काय की एरर ऑन फेस ऑफ रेकॉर्ड म्हणजे जर काही एखाद्या जजमेंट किंवा ऑर्डर मध्ये जर एरर असेल तर हा रिव्ह्यू पिटिशनचा मार्ग अवलंबला जातो किंवा रिव्ह्यू पिटिशन फाईल केलं जाते सुप्रीम कोर्टमध्ये. आणि याचं जे ग्राउंड आहे क्युरेटिव्ह पिटिशन करण्याचं तर काय की जर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस जर व्हायला झाला असेल तर त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशन फाईल केलं जातं. आता हे कोण समोर फाईल केलं जातं रिव्ह्यू पिटिशन हे सेम बेंच जो आहे आणि ओरिजिनल जजमेंट ज्यांनी दिले आहे किंवा ऑर्डर ज्यांनी दिली सेम बेंच तर बेंच समोर फाईल केलं जातं. पण क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये काय होतं की तो सेम बेंच असतो आणि त्याच्याबरोबर असतात की 3 सिनियर मोस्ट जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट असतात. ठीक आहे. आणि क्युरेटिव्ह पिटिशन हे कधी फाईल करायचं तर या क्युरेटिव्ह पिटिशनला असा टाइम फ्रेम असा स्पेसिफाय केलेला नाही. पण रिव्ह्यू पिटिशनसाठी हा 30 दिवसाचा टाइम जजमेंट किंवा ऑर्डर पास झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत तुम्ही पिटिशन फाईल करू शकता. ठीक आहे. त्याचा आउटकम किंवा सिग्निफिकन्स काय रिव्ह्यू पिटिशनचा सिग्निफिकन्स असा आहे मॉडिफिकेशन किंवा रिव्हर्सल ऑफ ओरिजिनल जजमेंट ऑर्डर होतं ज्यामध्ये जे जजमेंट किंवा ऑर्डर दिलेलं आहे त्याचं मॉडिफिकेशन किंवा रिव्हर्सल होऊ शकतं. आणि सेम क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये काय होतं की जजमेंट जे आहे ते रिव्हर्सल होतं किंवा रिकन्सिडरेशन होतं. ठीक आहे. तर ह्या संदर्भामध्ये युपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2020 ला इंडियन ज्युडिशियल एक क्वेश्चन विचारला होता. तर तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा तुमचा खूप आहे. पुढचं जे आपण आर्टिकल आहे बेसिकली हेडिंग आहे सम वॉर्निंग आणि हे हीट रिलेटेड आर्टिकल आहे. म्हणजे त्याचं टेक्स्ट काय आपली इंडियाची जी मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी केलेले की 2023 वर्ष सेकंड वॉर्मस्ट इयर म्हणून घोषित केलेले म्हणजे मागच्या 122 वर्षामध्ये 2023 हे सगळ्यात म्हणजे 2 नंबर सगळ्यात जास्त वॉर्मस्ट इयर म्हणून घोषित करण्यात येतं. तर पहिलं वर्ष कोणतं जे 122 वर्षामध्ये घोषित करण्यात आलं सगळ्यात वॉर्मस्ट इयर आहे 2016 हे पहिलं असणार आहे आणि 2023 हे सेकंड असणार आहे. ठीक आहे. आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला काय महत्वाचं आहे की हीट वेव्ह म्हणजे काय बेसिकली आणि हीट वेव्हची वॉर्निंग म्हणजे हे नोट्स आहे किंवा जे डायरेक्शन कोण इश्यू करतो आपण ते सगळ्यात बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. नॉर्मली काय होतं की ॲबनॉर्मल हॉट वेदर आहे आणि याच्यामध्ये काय होतं कॅरेक्टर्स बाय हाय ह्युमिडिटी आणि टेम्परेचर याच्यामध्ये ह्युमिडिटी पण हाय असते आणि टेम्परेचर पण हाय असतं. कशाच्या जे सीझनल ॲव्हरेज आहे त्या रिजनचं एखाद्या पर्टिक्युलर रिजनचं जे सीझनल ॲव्हरेज आहे त्यापेक्षा हाय ह्युमिडिटी हाय टेम्परेचर असणं त्याच हीट वेव्ह असं म्हणतात. ठीक आहे. आणि हे सेव्हरल डेज किंवा वीकसाठी पण लास्ट करू शकता. म्हणजे जो टाइम आहे हा काही दिवसांपर्यंत पण मर्यादित असतो किंवा काही आठवड्यापुरतं पण मर्यादित असतो. त्याच्यामुळे होणारे परिणाम आहेत किंवा दुष्परिणामचे तर हे ह्युमन हेल्थवर असते किंवा इकोसिस्टीम असेल इकोसिस्टीममध्ये पार्ट असेल ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर त्याच्यावर ॲडवर्स किंवा निगेटिव्ह इफेक्ट होतो. ठीक आहे. आणि ही वेव्हच्या वॉर्मबद्दल आपण जाणून घेऊया. तर ही जी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे ही हीट वेव्ह वॉर्मबद्दल सर्टिफिकेशन असेल ते इश्यू करते आणि बेसिकली IMD किंवा आपण त्याला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो हे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अंतर्गत आणि हे करते 3 कलर कोडेड वॉर्निंग इश्यू म्हणजे बेस्ड ऑन सर्व्हिटी म्हणजे दुष्परिणाम किती होणार आहे त्या बेसिसवर काय करतं की 3 कलर कोड वॉर्निंग इश्यू करतं. पहिली वॉर्निंग आहे येलो वॉर्निंग ती कधी इश्यू करायची ज्यावेळेस टेम्परेचर 41 पर्यंत रीच होतं म्हणजे 41 डिग्री सेल्सिअस पर्यंत रीच होतं तर त्यावेळेस येलो अलर्ट जारी केला जातो आणि त्याला आपण काय म्हणतो की ऑनसेट ऑफ हीट वेव्ह म्हणजे आता हीट वेव्ह चाललेली आहे. दुसरा जो कलर कोडेड वॉर्निंग त्याला ऑरेंज अलर्ट असं म्हणतात. ज्यावेळेस टेम्परेचर 42 किंवा त्याच्या पुढे जातं त्यावेळेस ऑरेंज अलर्ट इश्यू केला जातो आणि काय इंडिकेट करतं एक सब हीट वेव्ह इंडिकेट करतं. ठीक आहे. तिसरा अलर्ट आहे त्याला रेड अलर्ट असं म्हणतात. ज्यावेळेस टेम्परेचर 45 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जातं की त्याच्यापेक्षा जास्त वाढतं तर त्याला रेड अलर्ट आपण असं म्हणतो किंवा हार्ड अलर्ट इश्यू झाले आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपले आर्टिकल संपलेले. जर तुम्हाला आपल्या
आर्टिकल्स आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.